नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एक वेगळी ट्रिक वापरून वेगळ्या पद्धतीने पालक पनीर। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर पालक पनीर करण्यासाठी साहित्य आहे पालक तर आहेच, मी पालक धुवून साइडला ठेवलेली आहे। इथे मी पनीर घेतलेला आहे 200 ते 250 ग्राम। हे 10-15 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलं वाटून पेस्ट करून त्यात अगोदर मी त्याचं पेस्ट केले, त्यात थोडं पाणी घालून आणखीन परत वाटून घेतलेलं आहे। असं हे लिक्विड फॉर्म मध्ये पेस्ट आहे। 2 मोठे कांदे आहेत, 3 सुकलेल्या मिरच्या आहेत, 5-6 पाकळ्या लसूण आहे ज्याचं मी चॉप करून घेतलेलं आहे, 3 टोमॅटो आहेत हाफ कट केलेले आहेत, थोडासा धनिया आहे म्हणजेच कोथिंबीर, 3 चमचे दही आहे, त्यात मी 1 चमचा गरम मसाला ॲड करून ठेवलेला आहे, 2 तेजपत्ता, कसुरी मेथी। आजची ट्रिक ही आहे की 1 चम्मच गव्हाचं पीठ हे मी यूज करून बनवणार आहे पालक पनीर। आणि इथे मसाल्यामध्ये मीठ, हळद, नॉर्मल आपलं लाल तिखट, मोठा 1 चमचा धनिया पावडर आणि हे चिकन मसाला किंवा मटन मसाला चालेल। आणि साइडला मी 300 ग्राम पालक पण धुवून ठेवलेली आहे। चला तर मग बनवायला घेऊया पालक। त्यासाठी मी एकदम थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीज मधलं। तुमच्याकडे फ्रीज मधलं नसेल तर त्यात आईस क्यूब पण वापरू शकता। हे मी थोडंसं साइडला ठेवते, अगोदर आपण पालकची कृती करून घेऊ। तर एक भांड घेतलेलं आहे, त्यात मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे। हे पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। 1 मिरची घेतली आहे, तुम्ही 1 घ्या किंवा 2 घ्या, मी मुलं खातात म्हणून 1च घेतलेली आहे। ही हिरवी मिरची मी या पाण्यात टाकणार आहे, सोबतच 300 ग्राम पालक आहे, ती पण मी या पाण्यात मिक्स करणार आहे गरम पाण्यात। थोडी थोडी करून मिक्स करते जेणेकरून या भांड्यात पूर्ण ही पालक बसू शकेल। याला स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे ही पालक। थोडी थोडी पालक अगोदर यात मी गरम करून घेते, एकदम सगळी बसणार नाही त्यासाठी। या पाण्यामध्ये 1 चमचा साखर टाकते मी सोबतच, जेणेकरून जो पालकचा तुरट वास असतो तो येत नाही आणि पालकचा कलर हा मेंटेन राहतो। त्यामुळे 1 चमचा साखर यूज केलेली आहे। आता आपण याला मिक्स करूया। छान असं उकळून घेऊ याला। फक्त याचा जो हार्डपणा आहे तो निघून जाऊपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर लगभग हा हार्डपणा याचा निघालेला आहे आणि छान अशी पालक आपली हिरवी राहिलेली आहे। तर या पालकला आता आपण काढून या जे थंड पाणी आहे बर्फाचं पाणी त्यात मी डिप करणार आहे। राहिलेली जी आपली साइडला पालक होती थोडीशी त्याला पण असंच करून घेते मी। असं केल्याने काय होईल, हे थंड पाण्यात घातल्यामुळे याचं जे बॉइलिंग होतंय पालकचं ते थांबेल लगेच, म्हणून थंड पाण्यात टाकायचं आहे। लगेच मी दुसरी पण पालक अशीच बॉईल करून घेते।
आता जे हे बॉईल झालेली पालक आपण थंड पाण्यामध्ये काढलं आहोत, त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याआधी या पालकमधलं पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे. बघा 300 ग्राम असलेली पालक केवढी झाली, एवढीशी झाली. यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे नितळून. आणि यात आपल्याला पाणी न घालता तेल घालायचं आहे. तेल घालून याला वाटून घेणार आहोत आपण. थोडंसं यात तेल टाकलेलं आहे मी. आणि आता याचा पेस्ट करून घेते. यात पाणी कसलंच यूज करायचं नाही. आता ही जी पेस्ट आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. पूर्ण आपल्याला पेस्ट ही काढून घ्यायची आहे. छान एकदम मस्त बारीक पेस्ट झालेली आहे. बघा किती छान कलर पण आलेला आहे याला. तर हे भांडं लगेच आपण धुवायला टाकणार नाही. यात पाणी घालून ठेवणार आहोत, जेणेकरून या पाण्याचा यूज आपण करणार आहोत. तो यूज कधी आणि कुठे करणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर हे पाणी आपल्याला असंच ठेवायचं आहे. ही भांडच ठेवते मी असं. आता आपण बनवायला घेऊया पालक पनीर. तर मी इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल फक्त मी आपलं रिफाइंड यूज करता सरसोचंच म्हणजे मोहरी तेल इथं मी यूज करते. मोहरी तेलमुळे टेस्ट छान येते भाजीला आणि खूप छान लागते, चवदार लागते भाजी. सध्या थंडी पण आहे. थंडीमध्ये मोहरी तेल हे शरीरासाठी खूप छान असतं आणि लाभदायक पण असतं. त्यामुळे मी इथे मोहरी तेल यूज केलेलं आहे. तर मोहरी तेल गरम होते. तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला जिरे टाकायचे आहेत. मस्त वास येतोय तेलाचा, तेव्हाच आपण जिरे यूज करणार आहोत. तर तेल आपलं टाकलेलं आहे, गरम झालेलं आहे. आता मी यात जिरे टाकते. त्याचबरोबर हे जे तेजपत्ता आहे ते टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपला जाईल कांदा. कांदा हा मी खूप बारीक चिरलेला नाही, अगदी मोठा मोठा चिरलेला आहे. जसं आपण नाश्त्यासाठी वगैरे चिरतो तशाच पद्धतीने चिरलेला आहे. तर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला याला. आता जास्त पण शिजू द्यायचं नाही. थोडंसं कलर याचा चेंज झाला की आपल्याला याचं कुकिंग बंद करायचं आहे. याला मी थोडंसं हलकं, एकदम हलकं शिजेपर्यंत शिजवून घेते. मग पुढे सांगते की काय टाकायचं त्यात. जास्त ओव्हर कुक मी याला करणार नाही. एकदम फुल फ्लेम वरती याला असं शिजवून घेते, म्हणजे फ्राय करते. हे बघा हलका हलका आपला कांदा फ्राय झालेला आहे. या स्टेजला आपण हे अद्रक लसूण जे की पाणी घालून पेस्ट केलेलं आहे ते यूज करणार आहोत, जेणेकरून जो कांदा आहे तो एकदम मस्त शिजेल आणि त्याचा स्वाद पण पूर्ण आपल्याला घेता येईल कांद्याचा. त्यामुळे तर आता याला फ्राय करून घेऊ छान असं. तर पाणी हे आपलं जे अद्रक लसूणचं पाणी होतं ते ह्यासाठी टाकलेलं होतं की आपलं जे कांदा आहे त्याला शिजायला किंवा फ्राय व्हायला जास्त लाईफ भेटेल, वेळ भेटेल, म्हणून त्यात अद्रक लसूण पेस्ट त्यात पाणी यूज करून टाकलेलं होतं. आता यात आपण तुम्ही पेस्ट जर करून टाकलात अद्रक लसूणचं टोमॅटो आणि कांद्याचं तर त्याची टेस्ट वेगळी येते आणि याची टेस्ट एकदम वेगळी आहे. तर मी हे असे ठेवलेले, हे स्किन आहे, ती स्किन खालच्या साईडला आणि
वरच्या साईडला ओपन भाग ठेवलेला आहे. तर याला आता आपण 5 ते 10 मिनिटं फ्राय होऊ द्या. थोडं याला झाकूया, आपण झाकण ठेवून फ्राय करायचं आहे. असं केल्यामुळं त्याची स्किन एकदम हलगत वेगळी होईल. थोडं मीडियम फ्लेमवरती ठेवलेलं आहे. जर आपण असं नाही केलो तर जे पेस्ट आपण बनवतो टोमॅटोची, जी प्युरी बनवतो, तुम्ही ते यूज करू शकता, पण त्यामध्ये स्किन राहून जाते. त्यामुळे असं ठेवलेलं आहे. आता याची स्किन पूर्ण निघून जाईल. 5 मिनिट याला वाफवू द्या असंच झाकण ठेवून. त्यानंतर आपण याला ओपन करूया. तर आपले 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. याचं मी झाकण काढलेलं आहे. आता याला उलट करून घेऊ. बघा, याची स्किन ही छान अशी मऊ झालेली आहे, अलगद निघून जाईल. लहान करते मी गॅस, जोपर्यंत आपण याची स्किन काढणार आहोत तोपर्यंत. सगळे मी असे उलटे करून घेते आणि स्किन याची आपण काढून टाकूया एका चिमट्याच्या साहाय्याने, किंवा ज्याने तुम्हाला इझी जाईल त्याच्याने तुम्ही काढू शकता. हे बघा, त्याची टेस्ट खूप मस्त येते. एक वेगळी पद्धत आहे थोडीशी. सगळ्या टोमॅटोची मी स्किन काढून घेते. आता टोमॅटोची स्किन काढलेली आहे. एका स्पूनच्या साहाय्याने किंवा आपण जे चमचा घेतलेला आहे त्याच्याने असं आपण याला मॅश करून घेऊ छानपैकी. तर सगळे टोमॅटो हे मॅश केलेले आहे मी. एखादा दुसरा राहिला तर ते शिजून जाईल, काही नाही त्यात. थोडेसे मोठे फोडी जरी असले तरी ते बारीक होतील नंतर. तर आता टोमॅटो घातल्या म्हटल्यानंतर मीठ हे येणारच. त्यात मीठ घालते मी चवीनुसार, लागलं तर आपण नंतर घालू शकतो. अर्धा चमचा चिकन मसाला, 1 चम्मच धनिया पावडर. तुम्हाला जसं तिखट हवंय तसं तिखट, लाल तिखट यूज करा. काश्मीर लाल मिर्च यूज करू नका, कारण जो पालकचा कलर आहे तो कायम राहील असंच, म्हणजे त्याचा कलर चेंज होणार नाही. काश्मीर लाल मिरचीमुळं कलर हा थोडासा चेंज होईल. त्यामुळं आता याला आपण फ्राय करून घेऊ. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत असंच मी शिजवून घेणार आहे. याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर छान असं आपलं हे मस्त तेल सुटलेलं आहे. जरा जरासं जे पाणी होतं पालकचं ते पाणी मी इथे यूज केलेलं आहे. या स्टेजला मी हे पाणी वापरलेलं आहे, जेणेकरून आपले मसाले पण छान असे शिजतील आणि मस्त अशी ही टेस्ट येईल याला. यामुळं आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस करू. छान असं हे तेल सुटते हलकंसं. याला आता आपण ओपन करून थोडंसं फ्राय करून घेऊ. जास्त ऑइली होईल, त्यामुळं मी जास्त इथं यूज केलेलं नाहीये तेलाचा. मीडियम प्रमाणात यूज केलेला आहे. एकदम ऑइली पण खाल्लं जात नाही. त्यामुळं आता जाईल आपलं यात हे जे पेस्ट आहे ती पेस्ट आता इथे यूज करते आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला मिक्स करून घेतल्यानंतर आता जे आपलं सिक्रेट आहे ते सिक्रेट मी इथे यूज करणार आहे, जे की हे 1 चम्मच गव्हाचं पीठ. म्हणजे
यामुळं पालकला पाणी सुटणार नाही जास्त, आणि जे सुटेल पाणी ते हे गव्हाचं पीठ शोषून घेईल. त्यामुळं इथं गव्हाचं पीठ मी 1 चमचा यूज केलेली आहे. त्याचं टेक्स्चर एकदम छान आणि मस्त राहील यामुळे. याला आता मी फ्राय करून घेते. थोडंसं ओपन ठेवूनच याला फ्राय करते. त्यानंतर आपण याला बंद करून पण फ्राय करायचं. याला 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवून फ्राय करून घेते. याला मी ओपन केलेली आहे. आता आपण यात यूज करणार आहोत. बघा, गव्हाचं पीठ टाकल्यामुळे जास्त पाणी पातळ पातळ होत नाही किंवा पाणी सुटल्यासारखं होत नाही याला. आता यात आपण दही आणि जे गरम मसाला ठेवलेला आहे ते यूज करणार आहोत आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. जितकं तुम्ही पालकला शिजवाल तितकं छान टेस्ट आणि स्वाद येते आणि एकदम टेस्टी भाजी बनते. तर काही जण काय करतात, प्युरी करतात, पालक टाकतात आणि काढून घेतात. तसं न करता याला आता आपण 10 मिनिट शिजू द्यायचं आहे. छान असं मध्ये मध्ये थोडंसं झाकण ओपन करून आपण याला हलवून घेणार आहोत. तर मी याला 5 ते 10 मिनिटं शिजवलेलं आहे. यात आता आपण जसं तुम्हाला पाहिजे याची थिकनेसपणा जसा पाहिजे त्यानुसार पाणी यूज करणार आहोत. इथं मी अर्धी वाटी पाणी यूज करते यामध्ये आणि याला आता आपण शिजायला ठेवूया. छान अशी आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणखीन 10 मिनिटं याला मी वाफवून घेते. त्यानंतर आपण पनीर यूज करूया त्यात. बघा, छान अशी ग्रेव्ही झालेली आहे. 10 मिनिटं याला मी वाफवून घेते. तोपर्यंत जी माझ्याकडे ही कसुरी मेथी आहे त्याला मी हलकसं तव्यावरती रोस्ट करून घेणार आहे. छान असं हे 10 मिनिट आपलं शिजलेलं आहे. आपली ही ग्रेव्ही छान 10 मिनिटं एकदम मस्त वाफवून घेतलेली आहे. तर यात जाईल आता आपलं गॅसचा फ्लेम मी लहान केलेला आहे. यात जाईल आपले पनीरचे तुकडे. तर आपण हे गॅस ऑफ करूया आणि हे मी कढई थोडं साईडला ठेवते. एक तडका पॅन घेतलेला आहे मी इथे. तडका पॅन मध्ये 2 चम्मच तूप यूज करणार आहे मी. याला तुपाचा तडका मी देणार आहे. एकदम मस्त टेस्टी हा तडका लागतो. खूप छान स्वाद येतो त्याच्यामुळे आपल्याला खाण्यासाठी पण. आता हे तूप गरम होते. तूप गरम झाल्यानंतर तूप आपलं छान गरम झालेलं आहे. त्यात जाईल चॉप केलेले लसण, आणि ही सुकलेली मिरची. बरोबरच जाईल अर्धी चम्मच लाल तिखट. तुमच्याकडे काश्मीरी लाल तिखट असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता. आता या कढईला मी इथे घेते साईडला आणि झाकण मी सोबतच घेतलेलं आहे. हे जे तडका मारलेला आहे तो तडका मारून लगेचच बंद करणार आहे, जेणेकरून आपला जो तडक्याचा जो श्वास आहे किंवा छान स्मेल आहे, वास आहे, गंध आहे, ते या
पालक पनीरमध्ये पूर्णपणे उतरून जावं त्यामुळे. आता याला मी ओपन करते. मस्त आपला हा तडका झालेला आहे एकदम. बघा किती छान असा हा आपला तडका झालेला आहे. याच्यावरती जाईल आपला लास्टला कसुरी मेथी, जी की मी रोस्ट करून घेतलेली आहे, आणि हा कच्चा धनिया म्हणजे जो कट करून घेतलेला आहे हिरवा तो. तर अशा पद्धतीने करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. बघा करून. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.